जरा बाहेर जातोय, मला यायला उशीर होईल. कदाचित रात्रभर होईल, पण तुम्ही माझी वाट नका बघू, तुम्ही जेवून घ्या. हो का? हो. बरं ठीक आहे, पण जरा आई लवकर ये हा, तन्मय झोपत नाही तुझ्याशिवाय. हो गा आई, लवकर यायचा प्रयत्न करतो. नको बेटा, मी येतो लवकर. परत इथे ना तुझ्यासाठी चॉकलेट घेऊन येतो. बरं, पण 2 आणा हा. हो नक्की. ओके चल बाय. बाय सोम. बाय. काय वेळ लागले त्या पोराला? ते पाहत ते गाण्याच्या मैत्रीत रंगीला म्हणे काय स्वतःचा म्युझिक अल्बम काढला, तो लॉन्च करून मोठा स्टार होणार. अरे भिकेला लागायची लक्षणे याची. तुम्ही गप्प बसावं. तुम्हाला नाही वेळ, पण त्याला आहे ना, करू देत ना त्याला त्याच्या मनासारखं. मी काय म्हणते, घरचं सगळं सांभाळून धडपड करताय माझं पोट. त्याला साथ द्यायची सोडून तुम्ही आपली नुसती काहीतरी कटकट संशय करत बसता. मी काय, तुम्ही बघा एक दिवस मांडीवर घेऊन बसाल त्याला. तुम्ही लहानपणी घ्यायचा अगदी तसं. खरंय, अमित सारखा मुलगा आपल्याला लाभलाय आपलं भाग्यच. बघ ना, आपल्या अमितला कसले व्यसन नाही, त्याच्याला कुठली वाईट संगत सुद्धा नाही. माझे संस्कार वाया नाही गेले. पण गेले 2-3 महिने झाले पाहतोय मी, अमित खूप लेट येतो. अमितने पहिला सुरुवात तर नाही केली ना? नाही हो, तसं काही नाहीये. नाही, तू लक्ष असू दे म्हणजे झालं. बघ, मला वाटतंय म्हणून मी बघ, कारण आता बायको आणि एक लहान मुल सुद्धा आहे. अमितचं असं लेट आहे ना, ठीक नाही दिसत. हो, आपला विश्वास तोडणार नाही तो, याची खात्री आहे मला. बरोबर, जा आता जेवणाचं बघा. हो हो, खूप तारीफ झाली तुमच्या लाडक्या पोराची. आहेच मला कुणाचा. आमची तारीफ नाही केली कधी. काय झालं? नाही काही नाही, येतो बाहेर जाऊन. बरं, चल समोर तुला. अमित, अमित, हे अमित, अमित काय होतं? अरे अमित, अमित, अरे काय होतंय? चक्कर येते का? चल चल चल, आपण डॉक्टरकडे जाऊ. अरे अमित, आम्ही जाऊ. चल आपण
डॉक्टर मे आय कमी यस कमी. डॉक्टर डॉक्टर बोला. डॉक्टर हा बसा बसा. श्वास घ्या. श्वास घ्या. याच्या आधी कधी असं झालंय? नाही हो डॉक्टर मी पहिल्यांदाच झाले हो असं. ओके आपल्याला ब्लड टेस्ट करावं लागते त्यांच्या. ओके डॉक्टर करा. उठावडा. तुम्ही 2 दिवसांनी या. मी याचे रिपोर्ट काढून ठेवतो. ओके डॉक्टर या. चल. मे आय कमी डॉक्टर येस कमी. बोला. डॉक्टर माझे रिपोर्ट आले का हो आले. बघून सांगतो मी तुम्हाला. तर काय रिपोर्ट डॉक्टर बोला ना तुम्ही असे गप्प का रिपोर्ट काही असो मला कळायला हवं आहे डॉक्टर आमच्या रिपोर्ट मध्ये काही आम्ही तुम्हाला ब्लड कॅन्सर झालाय. काय हो. आम्ही तुम्ही तुमचं आयुष्य फक्त जगून घ्या. सर्व स्वप्न पूर्ण करा. हे आयुष्य परत नाही. मला माझ्या आई वडिलांना खूप खुश बघायचंय मी जायच्यात आई बाबांना कसली कमी भासणार नाही असं काम करून जाईल पण इथून जाण्यापूर्वी मला तुमच्याकडून एक वचन हवंय बोला अमित बोला. काय करू आम्ही तुमच्यासाठी? बोल मित्रा बोल तुझ्यासाठी जीव सुद्धा द्यायला तयार आहे तू फक्त बोल. माझ्या ब्लड कॅन्सरची बातमी फक्त आपल्यातच राहील असं वचन द्या मला आम्ही आहोत तुझ्यासोबत हो. आम्ही तुला मोठ्यातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेऊ आम्ही उपचार करू आम्ही आहोत तुझ्या बरोबर तुम्हाला काय वाटलं मला जगण्याची इच्छा नाही आहे मला पण जगायचं आहे यार पण काय करू वेळच नाहीये माझ्याकडे आयुष्यात खूप मोठं काम करायचं स्वप्न होतं माझं हे नेमकं आजच पूर्ण झालं आणि माझे एक्झिटची बेल पण आजच वाजली स्वप्न पूर्ण झालं म्हणजे नक्की काय म्हणायचं तुला अरे माझ्या स्वप्नातला म्युझिक अल्बम आजच लॉन्च झालाय कंपनीला माझी सर्व गाणी खूप आवडली अरे कंपनीने मला 10 लाखांचा चेक सुद्धा दिलाय काय? हो डॉक्टर कॉम्प्लेक्स अमित. खूप छान. हा आनंद मला माझ्या फॅमिली सोबत साजरा करायचा मला घेऊन चल यार मला घेऊन चल डॉक्टर हो नावा घेऊन पण काळजी घ्यायची. थँक्यू डॉक्टर चला
उशीर झालाय अजून कसे आले नाहीत या घरात तर माझी काही किंमतच नाही नाहीतरी नुसतं सर्वांसाठी ना मर मर मरायचं एवढंच येतं मला शी सुनबाई काय झालं? किती वाट बघायची बाबा यांची किती उशीर झालाय 12 वाजले त्यांना अजून जेवला नाहीये अगं येईल तो. तुम्ही जा बरं जेवून घ्या. अरे मी थांबतो ना आम्ही देतो. ठीक आहे? नको बाबा मी पण थांबते आपण सगळे सोबतच जेवू अगं आई बाबा ना किती लेट येतात ग तू ओरडत नाहीस ना त्यांना अगं सुनबाई जा जेवून घे. व तन्मयला पण भूक लागली असेल. आम्ही थांबतो मागे. आणि काय रे पप्पांच्या लाडक्या लवकर जेवून झोपता येत नाही का? का बाबाच हवे तुला रोज? हा काय हो किती उशीर झालाय किती वाट पाहिजे तन्मय अजून जेवला नाहीये तुमचा फोनही लागत नाहीये काय झालं त्याला आणि काय आम्ही किती उशीर आणि काय करतो रोज बाहेर इतक्या उशिरापर्यंत? हा आधी लग्नाच्या ठीक होतं हे पण आता हे बरं नव्हे. आणि हा बघ तुझा मुलगा जेवत पण नाही तुझ्याशिवाय. अरे अमित अक्कल आहे तुला? काही पाहिला तू? ही वेळ घरी येण्याची? घरी सर्व वाट पाहता माहिती आहे ना? माहिती आहे ना? आई काय झालं? रडू नको बाळा रडू नको. अमित हे रक्त कसलं? अमित अमित अहो बाबा हे अमित अहो बाबा अहो अहो काय झालंय अहो उठा ना बाबा काय झालंय बाबा बाबा अहो अमित अमित अरे तुला आईबाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा होता ना अजून थोडा वेळ तरी थांबायचं होतंच ना रे. काय बोलतोय तू? बाबा तुम्हाला वाटत होतं तसं काही नाही. अमित कसलंही व्यसन करत नव्हता. काही दिवसांपूर्वी आमच्या बरोबर असताना अमितला अचानक चक्कर आली. त्याच्या तोंडात रक्त येऊ लागलं. आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. त्याचे रिपोर्ट काढले. बाबा बाबा अमितला ब्लड कॅन्सर होता बाबा. काय अमित अहो काय झालं अमित? पण त्याला जेव्हा हे समजलं तेव्हा त्याने आम्हाला सांगितलं की आईला आणि बाबांना यातलं काही सांगू नका. त्यांच्या चेहऱ्यावरचा दुःख मला पाहणार नाही. बाबा त्याला माहित होतं की तो जास्त दिवस जगणार नाही. तरी तो धडपड करत होता त्याच्या स्वतःच्या म्युझिक अल्बम सर्वांची. बाबा आम्हीच्या म्युझिक अल्बम लॉन्चिंग झाले. कंपनीला आम्हीची सर्व गाणी खूप आवडली. हा बघा 10 लाखाचा चेक. बाबा आम्हीचं स्वप्न पूर्ण झालं पण त्याच्या सक्सेसच्या सेलिब्रेशन मध्ये तोच नाहीये बाबा. बाबा बाबा आपला आम्ही केला बाबा. असं नको रे काही. अरे बाप या नात्याने मी तुझ्या रागवत झालेस. तरी काळजी खूप होती रे तू. तुझं रात्री अपरात्री आहे ना खूप त्रास देत होत. तू बाहेर गेला लवकरात लवकर घरी यावंस हीच भावना असायची. तुझ्यानंतर आमचं कसं उठ आम्ही उठ अरे सांगेल मी याच्यावर परत कधीच रागवू लागेल. अनेकदा असं आई बाबांना वाटतं आपलं पण गाव आहे
काही वेळा तसं नसतं. तुमच्यासाठी झटणारी पण काही मुले असतात. तुमच्या चेहऱ्यावर आनंद असा, समाधान असा, असाही त्यांचा विचार असतो. तुम्हाला वाटत असतं ना की त्यांच्याशिवाय तुमचं कोण? अरे मग त्यांनाही वाटत असेल ना तुमच्याशिवाय त्यांचं कोण आहे. म्हणून आपल्या मुलांना विश्वासात घ्या. त्यांची चांगली मित्र व्हा. रोज रोज त्यांच्याशी थोडं तरी एक दिवस नक्की करा. बोला, त्यांच्याशी बोला. त्यांना त्यांची स्वप्न विचारा, त्यांची ध्येय विचारा. बोल बाळा, बोल.